जैन तत्त्वज्ञानामध्ये अनेकांतवाद नावाचा एक सिद्धांत आहे. तो नक्की काय आहे? विनम्रता. लगेच कोणताही निष्कर्ष काढू नका. अनेकांतवाद किंवा स्यादवाद हा अहिंसेचा पाया आहे. मी दुसऱ्याच्या विरोधात तेव्हाच उभा राहीन ना, जेव्हा मला स्वतःच्या अस्तित्वावर ठाम विश्वास असेल. आणि आपल्या अस्तित्वावर असा मोठा विश्वास ठेवणं हीच हिंसा आहे. मी असा आहे किंवा मला सगळं माहिती आहे, असं कोणत्याही गोष्टीबद्दल ठाम निष्कर्षाने बोलणं ही हिंसेची सुरुवात आहे. अनेकांतवादाचा अर्थ असा होतो की काहीही पक्कं नाही, काहीच निश्चित नाही. जेव्हा काहीच पक्कं नाही आणि काहीच निश्चित नाही, तर मग आपण दुसऱ्याला चुकीचं कसं ठरवणार? आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्याला चुकीचं ठरवू शकत नाही, तेव्हा तुम्ही दुसऱ्याबद्दल हिंसक कसं होऊ शकता? अनेकांतवाद थेट अहंकाराच्या मुळावर धाव घालतो. अहंकाराला नेहमी निष्कर्ष हवा असतो. अहंकाराला एखादं शेवटचं विधान हवं असतं, ज्यावर तो विसंबून राहू शकेल. अनेकांतवाद अहंकाराच्या पायाखालची जमीनच ओढून घेतो. तुम्ही दुसऱ्याबद्दल हिंसक तेव्हाच व्हाल ना, जेव्हा तुम्ही म्हणाल, की मी बरोबर आहे आणि दुसरा चुकीचा आहे. पण स्यादवाद म्हणतो, मी बरोबर आहे का? कदाचित असूही शकतो किंवा नसूही शकतो. आता मग दुसऱ्याबद्दल तुमच्या वागण्यात कोणताही कडवटपणा उरणार नाही. आता तुम्ही कायम एक शोधक राहाल. तुम्ही स्वतःला कधीही ज्ञानी घोषित करू शकणार नाही. आता तुम्ही असं म्हणू शकणार नाही, की मला तर सगळं माहितीच आहे आणि जर तुम्हाला काहीच माहीत नसेल, तर तुम्हाला दुःखसुद्धा होऊ शकत नाही. कारण दुःख सुद्धा एक प्रकारचं ज्ञान आहे, एक निष्कर्ष आहे. माझा मित्र मला सोडून गेला. मला खूप दुःख होतंय. तर अनेकांतवादी विचारेल, मित्र गेला, पण हे वाईटच झालं हे तुला कसं माहीत? दुःख मान्य करण्यासाठी सुद्धा मनात एक खात्री असावी लागते, की नक्की काहीतरी वाईट घडलंय. अनेकांतवाद म्हणतो, तुम्हाला काय माहिती की वाईटच झालंय? आणि जोपर्यंत हेच निश्चित नाही, की जे घडलं ते चांगलं होतं की वाईट, तोपर्यंत तुम्ही ना दुःखात स्थापित होऊ शकता, ना सुखात. तुम्ही मुक्त आहात. समजलं? यांना तर समजलं. जैन नक्कीच नाही आहात तुम्ही. जर कोणी पक्का जैन असता, तर तो म्हटला असता, काही सांगता येत नाही. ही तर विनम्रतेची गोष्ट आहे. जर विचारलं, की समजलं का? तर म्हणा माहीत नाही. आमची एवढी लायकी नाही, की आम्ही म्हणावं, की आम्हाला समजलं.
आणि आमची एवढी लायकी नाही की आम्ही म्हणावं की आम्हाला नाही समजला. हं?